सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह 22 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमधून लढणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। आमदार रोहित पवार सध्या आपल्या समोर आहेत। दादा, तुम्ही एक मोठा दावा केलेला आहात की 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे घड्याळ आहे आणि शिवसेना शिंदे गट याचे 40 आमदार जे आहेत ते भाजपसोबत जाणार आहेत। नेमका दावा काय? हे बघा, भाजपची ती सवय आहे की मोठ्या इतर पक्षांना, मित्र पक्षांना फोडायचं आणि त्या पद्धतीने त्यांची काही प्रमाणात सुरुवात ही झालेली आणि ते होताना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल। त्यामुळे त्या सवयीप्रमाणे आम्ही हे सांगतोय। उद्या फक्त शब्दाचा खेळ होऊ शकतो। ते कदाचित मोठ्या नेत्यांनी सांगितलं असेल की आम्ही पक्ष फोडणार नाही, पण उद्या जाऊन आमदारच त्यांच्याकडे गेले भाजपकडे तर ते म्हणतील आता आलेल्या आमदारांना आम्ही नाही करतो। नेमकं काय काम सुरू आहे? याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या लोकांची नावं आहेत। एक मोठे नेते आहेत, मोठे व्यावसायिक आहेत, काही अधिकारी आहेत आणि मग ते राजकीय दृष्टिकोनातून जे इररिलेव्हंट गोष्ट लोक आहेत ते बाकीचे जे अडकलेले आहेत मग त्यांना बाहेर काढण्यासाठी एक वेगळं रॅकेट सुरू आहे असं समजतंय। त्यामुळे सीएम साहेबांना विनंती करतो की खरंच काय घडतंय, कशा पद्धतीने काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर थोडंसं बघावं। तर हे होते आमदार रोहित दादा पवार। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे बोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।